श्रीगुरुभ्यो नमः। वीर्यंकरवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। शन्नो मित्रशं वरुणः शन्नो भवत्पर्यमा शन्न इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः। नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि त्वमृतं वदिष्यामि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि तत्त्वं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम्। ओम शांति शांति शांति। ओम सत्यं ज्ञानम् अनन्तम् आनन्दं ब्रह्म सर्वशक्तिएकं सर्वैर्देवैर्युज्यं कृष्णाख्यं सर्वदैव सुप्रेष्ठम्। सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हे नमः। एवं स भगवान् विष्णुः अविशेषो अखिलेष्वपि रूपेषु क्रीडते नित्यं भोक्ता योग्य इति ईदृशा इति इच्छया। अन्नाख्यं तं वै अन्नशब्दवाच्य असणाऱ्या परमात्म्याला नैव निंद्यात, निंदा करू नये त्याची. बहुभोग्यम बहुमन्येत तं सदा. त्या परमात्म्याचं जे दिलेलं आहे ना, परमात्म्याने आपल्याला जे दिले तेच पुष्कळ आहे असं समजावं. इति व्रतद्वयम अन्नाची निंदा करू नये. जे काही आपल्याला दिले ते बघ ते पुष्कळ दिलाय हा असं समजावा. ये तद्भाव्यम. यदि सुखे स्पृहा सुखाची जर स्पृहा असेल, पुढं सुख मिळावं आपल्याची इच्छा असेल तर याप्रमाणे राहावं. येन केनापि विधिना भन्ये येन केनापि विधिना कोणत्या ना कोणत्याही रूपाने तरी का होईना. हम्म बहुवित्येव जनार्दनम. जे दिलेलं आहे परमात्म्याने ते पुष्कळच दिलेलं आहे असं समजावं आपण. मग तो प्राप्नया नित्यम असं समजलं तर सगळं प्राप्त होतं त्याला. म्हणून वाक काय वृत्ती मनामुळे मनाने प्राप्त होतं, वाणीने मिळतं, वाणी त्यानंतर काय शरीराच्या द्वारे वृत्तीच्या द्वारे एवं समुपासित या रीतीने या भगवंताला या एवं समुपासित चांगल्या रीतीने जो परमात्म्याची अशी उपासना करतो की नाही, तस्य अन्नाख्य स्वयं त्या व्यक्तीला जे अन्न शब्द वाच्य असणार श्रीहरी परमात्मा स्वतः सिद्ध होतो. असं आहे. सिद्ध इत्येव हि प्राहुः विद्वांसः परिनिष्ठिताः. चांगलं जाणलेले जे विद्वान लोक आहेत ते असे त्या माणसाला सिद्ध म्हणून समजतात, सिद्ध पुरुष असं समजतात. म्हणजे अन्नशब्द वाच्य असणार परमात्मा ज्याच्या ज्याच्या ज्या व्यक्तीला सिद्ध झालेला असते की नाही, तर म्हणते ना आप्यते अग्रतः पुढे त्याला सगळं प्राप्त होतं. मध्ये वयसी ते सिद्धं मुक्तो मध्ये प्रपश्यते. वार्धक्य मध्य वयसामध्ये जर स्वीकार केलं प्राप्त झालं तर मध्य वयामध्ये प्राप्त होतं. वार्धक्यामध्ये जर जाणून घेतलं तर मुक्त होत होतं. आणि मुक्त झाल्यानंतर त्याला ते सुख प्राप्त होत असतं. तेजो मंडलम एव अन्यत क्रमेणांगम प्रपश्यती. तेजो मंडल रूपी असणाऱ्या परमात्म्याला क्रमाने पाहतो. त्याचे सर्व शरीर अवयव एक 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 त्याला दिसायला लागतात. पूर्वे वयसी बोद्धव्य. म्हणून आपल्या पहिल्या वयामध्ये आपण जर जाणून घेतलं तर पुढच्या वयामध्ये सगळं आपल्याला क्रमाने प्राप्त होतो. बोद्धव्यम हा मुखात सर्व सर्व दृष्ट आहे. म्हणजे परमात्म्याच्या मुखापासून सगळं काही क्रमाने पाहावं. क्षेमदायक असणारे परमात्म्याचं स्वरूप पाहिल्यावर क्षेम कृत्वा क्षेमनामा वाचिस्थास परोहरी. सगळ्यांचा क्षेम पाहायला योगक्षेम आपण जर विचार करायला लागलो, आपलं क्षेम योगक्षेम परमात्मा पाहतो आणि त्याच्या वाणीमध्ये तो परमात्मा राहत असतो. परोहरी योग नावाने ह्या परमात्म्याला जाणलं तर योगनामा तुझा योग रूपाने परमात्म्याला उपाय रूपाने परमात्म्याला जाणलं तर सगळ्यांच्या प्राणामध्ये तो परमात्मा राहत असतो. प्राणे सर्व काम नियोजनात. प्राण
प्राणांचा आपला जो प्राण आहे की नाही, त्या प्राणामध्ये परमात्मा राहत असतो आणि सर्व कामनांचे आयोजन घडवून आणून देतो, म्हणजे उपाय सगळे आपल्याला घडवून आणून देत असतो. क्षेम नावाने परमात्मा काय करतो, आपल्याला क्षेम करतो. क्षेम कृत्वा अपाने अपि हरिही स्वयं, अपानामध्ये देखील परमात्मा राहून सगळ्यांचा क्षेम करतो. हम्म? मला विसर्जन झालं म्हणजे की सगळ्यांना आराम वाटतं. कर्मनामाने परमात्मा जे हस्तगत हातामध्ये राहत असतो आणि कर्म करतो आज जनाला कर्म सगळे करवत असतो परमात्मा, याकरता कर्मरूपाने हातामध्ये राहतो आणि गती रूपाने काही पायामध्ये राहत असतो. गतितत्वात गतिर्नाम, म्हणून पादाच्या मध्ये परमात्मा, पायांच्या मध्ये गती या रूपाने परमात्मा राहत असतो. पुरुषोत्तम विसर्ग कृत, विसर्ग विष्ठामूत्र इत्यादी सगळे बरोबर करणार परमात्मा जे आहे ना, विमुक्ती शब्दाने वाच्य असणारा परमात्मा तिथं हा पावीमध्ये राहत असतो. अध्यक्ष अध्यात्म रूपाने जे आहे परमात्मा, तर आपल्या ह्यामध्ये शिस्नामध्ये राहत असतो म्हणून सांगितलं ते. प्रोक्तो यथा अधिदैव गतं शृणु, पर्जन्ये तृप्ती नामासो, पर्जन्यामध्ये तृप्ती रूपाने असणारा परमात्मा, हं, तृप्ती देणारा म्हणून तिथे राहत असतो. वायूमध्ये जे आहे बलनामाने राहत असतो, सगळ्यांना बळ देणारा वायूच आहे. सदैव ही सदा बळ देणारा वायुदेव असतो. यश प्रदत्वात दक्षे तू, दक्षामध्ये कीर्ती देणारा आहे म्हणून त्या ठिकाणी राहत असतो. मग आपण कोणतंही दक्षतेने काम केलं तर आपल्याला कीर्ती मिळते असा अर्थ. दक्षेतू यशः पश्वाभिमानी भी, पशुअभिमानी असणारा तो परमात्मा पशूंच्या ठिकाणी पशु अभिमानींनी तो परमात्मा यश या रूपाने राहत असतो. नक्षत्र अधिकामध्ये देखील राहत असतो. ज्योतीच्या ठिकाणी देखील परमात्माच राहत असतो. आपल्याला सगळ्यांना चांगली ज्योती देतो, प्रभाव प्रकाश देत असतो. डोक्यामध्ये जो प्रकाश येतो की नाही, ते सगळं प्रतिभा इत्यादी सगळं यायला कारण प्रतिभा इत्यादी प्राप्त होण्यासाठी परमात्मा ज्योती रूपाने आहे असं समजा चिंतन करावं त्याचं. परमात्म्याचे हे चिंतन करावे. उपस्थमानिनी शिवे प्रजात्य आनंद संतते, उपस्थाच्या ठिकाणी शिवाच्या ठिकाणी शिव या रूपाने राहत असतो आणि शिवा प्रजाती या रूपाने प्रजाजनन वगैरे होणे ह्या रूपाने आनंदामध्ये, प्रजा म्हणजे मुलं झाल्यानंतरच आनंद होतो ना, संततीमध्ये राहत असतो तो. दातृत्वात तत्तदाख्यो असो, त्या त्या गोष्टीने तो परमात्मा देत असतो म्हणून संतती इत्यादी सगळे देखील अमृत म्हणजे सुख देणारच असतंय म्हणून सांगितलं आहे. संतती तो अमृतम स्मृतम, संतती प्राप्त होणं म्हणजेच अमृतत्व आहे. सर्व सर्व प्रदत्त तू, सगळं काही देतो म्हणून त्या परमात्म्याला सर्व शब्दांनी वाच्य म्हणतात. परमात्मा सर्व शब्द वाच्य आहे. प्रकृतो पुरुषोत्तम, हा प्रकृतीमध्ये देखील पुरुषोत्तम राहत असतो. तर प्रतिष्ठा स्थापकत्वात, प्रतिष्ठा देणारा म्हणून परमात्मा मनोमान्यत्व तो हरिही, मनाला मान आणून देणारा, मनामध्ये राहून मान आणून देत असतो आपल्याला. हम्म सन्मान वगैरे इत्यादी प्राप्त होतो. नमो नम्यत्व तो नित्यम, परमात्मा सगळ्यांच्याकडून नम्य आहे म्हणून समजलं तर लोक देखील आपल्याला नमस्कार करतात. महश्चापि महत्वतः, महान आहे परमात्मा म्हणून समजून घेतलं तर महा हा या रूपाने राहतो. विरिंची विरिंची मारकश्चासौ, विरिंच मारकश्चासौ, विरिंच म्हणजे ब्रह्मदेवाच्या ठिकाणी देखील तोच राहत असतो. तोच विरिंच मारकश्चासौ ब्रह्म पूर्ण गुणस्तदा, विरिंच्यामध्ये ब्रह्मदेवाला सर्व सर्व संहार करणारा परमात्मा विरिंच्यामध्ये राहत असतो. विरिंच्याला देखील मारतो, संहार करतो असं समजून घेतलं तर मरण इत्यादी कारण होतं. ब्रह्म पूर्ण गुणत्वतः, परमात्माला ब्रह्म कशाला म्हणतात, पूर्ण गुणाने युक्त आहे म्हणून. वेदैनम तत्व तो ब्रह्म, हे तत्वतः जो कोणी जाणतो की नाही, तर एतम पंचरूपिणम, तो या 5 रूपी असणाऱ्या परमात्म्याला चांगल्या रीतीने प्राप्त करून घेतो. प्राप्य गायते मुक्त सन, मुक्त झाल्यानंतर त्या परमात्म्याचे गायन करायला लागतो. नमा हम्म अन्न नामा अस्मी, भोग्यतः परमात्मा अन्न या शब्दाने वाच्य आहे, कारण भोग्य आहे सगळ्यांच्याकडून. सगळ्या सगळ्या गोष्टींना खाऊन टाकतो तो, याकरता परमात्मा अन्न शब्द वाच्य आहे. अद्य तिज भूतानी तस्मात अन्नम प्रकीर्तितः म्हणून देखील श्रुती सांगते. यथेष्ट अन्न भोगताच्या कीर्ती करता, यथेष्ट अन्न स्वीकार करणारा परमात्मा आहे म्हणून कीर्ती करता देखील परमात्माच आहे.
ऋतरूपी असणारा विष्णू परमात्म्याचा पुत्र हा प्रथमोचो ह्याम. ऋतरूपी परमात्म्याचा मुलगा म्हणजे कोण? ब्रह्मदेव आहे. देवेभ्य पूर्वजश्चायहम. सगळ्या देवतांच्या पेक्षा पहिल्यांदा झालेला कोण? ब्रह्मदेव आहे. मुक्तानाम आश्रय सदा, मुक्त लोकांना आश्रय देणारा परमात्मा आहे असं समजून घेतलं तर यो तदादिजमाम सम्यक, सगळ्यांना चांगली मुक्ती देतो. विष्णू विष्णू तत्व प्रदर्शक, विष्णू परमात्मा आपलं तत्व दाखवून देत असतो, सांगितलं आहे. हं? तत्व प्रदर्शक हा. त्याप्रमाणे सगळ्या जीवांच्याकडून भोग्य असणारा परमात्मा आहे. इत्थम एव माम याती, जो कोणी मला अशा रीतीने जाणतो तो मुक्त होतो. असा विष्णूवर अन्नमहं सदा. हम्म मम अन्नम सर्व जीवास्तु, म्हणजे परमात्माचं अन्न म्हणजे सगळे जीव आहे. भोग्य मम येतच सदा, सगळेचे सगळे मला परमात्म्याला भोग्य असणारे, भोग घेण्याजोगे आहेत. सर्वम सर्वम अभ्यभवम चाहम, सगळ्या गोष्टीला परमात्म्याने आवरण करून ठेवलेलं आहे आणि सगळं स्वाधीन करून घेतलेलं आहे. म्हणून सगळ्या गुणांनी नित्य परमात्मा पूर्ण आहे. सुवर्णो भगवान विष्णू ज्योती सममरोचक. सुवर्ण म्हणजे परमात्मा आहे, विष्णू परमात्मा. ज्योती म्हणजे परमात्मा आहे, परमात्मा ज्योती रूप आवडत असते. यो हम एवं वेद अभवम, मी असा आहे असं जो कोणी समजून घेतो की नाही, तस्य मी माधव हा पती, त्याच्यावर माधव नावाचा परमात्मा जो आहे की नाही, लक्ष्मी देवीचा पती असणारा परमात्मा प्रसन्न होतो. इथे ब्रह्मा गायमा, या रीतीने ब्रह्मदेव गायन करत असतो. मुक्तश्चरती सर्वदा, मुक्त असणाऱ्या लोकांच्या सारखं राहत असतो. म्हणून यजुस् संहितेमध्ये सांगितलं आहे, अन्नम भगवंतम न परिचक्षित, अन्यरूपी परमात्माची परिचक्षा करू नाही. हे कसं आहे की काय नाही की असं विचार न करू नये असा अर्थ. न निराकुर्या, त्याचं निराकरण करू नये, सोडून टाकू नये, हे मला नको म्हणू नये. तद्गुणा तत्कर्माणि वा कुत्रापि बहुकुर्वीत, त्याचे गुण काय आहेत, त्याचे कर्म काय आहेत, ते सगळं जाणून घ्यावेत आणि ते जास्त वाढायसारखे प्रयत्न करावेत असा अर्थ. बहुगुणत्वेन प्रसादयेत, बहुगुणाने त्या परमात्म्याचं साधन करून घ्या, म्हणजे अन्नाचं साधन करून घ्यावं भगवंताला. यथा यया कयाचे विजया भगवन्नं प्राप्नुयात, कोणत्या ना कोणत्या एका रूपाने अन्न प्राप्त करून घ्यावं ह्याची इच्छा, ह्याचा विचार करायचा. अतिप्रयत्नेनापि विविध प्रकारेण बहुतराम भगवद्विद्याम प्राप्नुयात, अनेक रीतीने बहुतर असणाऱ्या अशा रीतीने परमात्म्याची विद्या प्राप्त करून घेतात. प्रजापती ही प्रथम प्रजापती हा ब्रह्मदेव पहिला आहे. प्रथमजा ऋतस्य आत्मना आत्मानम अभिसंबभूव, ऋतरूपी परमात्म्याच्या पासून स्वतःपासूनच तो झालेला आहे प्रजापती. प्रजापते न त्वरेतान हे प्रजापती, तुला जसं परमात्म्याने सृष्टी केलं तसं इतरांना सृष्टी केलेलं नाहीये. हा, अन्यो विश्वा जाता आणि परिता बभूव, दुसरे कोणीही विश्वामध्ये झालेले कोणीही पण त्या परमात्म्याला असं जाणून घेऊ शकले नाही, त्याला तशी उत्पत्ती प्राप्त झालेली नाही. इत्यादीना विरिंचैव तद्गमम गानम, विरिंची ब्रह्मदेवानेच हे गायन केलेलं आहे. म्हणून सांगितलं प्रजापती हे प्रजापतीपासूनच झालेले आहे सगळं. न त्वरेता अन्यो विश्वा जाता आणि परिता बभूव, म्हणून ते मंत्र आहे ना, त्या मंत्राचा अर्थ सांगितलेला आहे. अन्यो न परिबभूव इति निषेधात, दुसऱ्या कोणालाही जाणून घेतलं नाही, त्या नको दुसरे कोणीही जाणून घेऊ शकत नाही. विद्युद्वन मानुषा विद्यु, विद्युत विद्युत ज्याप्रमाणे वीज जशी असते त्याप्रमाणे मनुष्य विजेप्रमाणे सूर्यमंडलामध्ये असणाऱ्या परमात्माला जाणून घेतात. देवताच जाणून घेतात, तर मग प्रतिबिंब रूपाने बाकी सगळे जीव लोक देखील जाणून घेतात. गिरीश ब्रह्म एनम पश्यन्ति स्फुटम, ब्रह्मदेव रुद्रदेव, ब्रह्मदेवाला सोडून गिरीश म्हणजे रुद्रदेव, हे सगळे परमात्माला हळूहळू जास्त जास्त रीतीने जाणून घेतात. ब्रह्मा हे स्थिरजित रूप, हम्म ब्रह्मदेव कसे आहे स्थिर रूप, आणि परमात्माचं चित रूप जे आहे बहुलात्मना पुष्कळ रीतीने पाहत असतो विशेष करून. अन्य दुसरे लोक सगळे क्रमाने हळू 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 कमी 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 घटत घटत जातात, त्यांच्याला चित्तवृत्त असते त्यांची, त्यांचं या करता ते कमी कमी असत. तस्मात सम्यक न पश्यन्ते हरिम ब्रह्मादु पश्यति, सगळे लोक त्या परमात्म्याला पूर्ण रीतीने पाहू शकत नाही. परमात्मा ब्रह्मदेव मात्र सगळा
पूर्ण रूपाने परमात्म्याचं सर्व रूप पाहून घेतो. म्हणून ह्या हरिवंश वचनाच्या द्वारे आपण ब्रह्मदेवाच्या कडूनच सगळं काही चांगल्या रीतीने जाणलं जातं असं सांगतो. यस्योच्चोथ समो वा कश्चित, त्या परमात्म्याच्या पेक्षा मोठा कोणी नाही, समान देखील कोणी नाही. नैव अस्ति अनंत सत्शक्ती, अनंत चांगल्या शक्तीने युक्त असणाऱ्या परमात्म्याच्या पेक्षा समान नाहीये, समान नाही आणि उत्तम देखील नाही. तम वंदे परमेशम, त्या परमात्म्याला मी नमस्कार करतो. प्रयांसम प्रेयसश्च मे विष्णू, सगळ्या लोकांना आवडता असणारा असा तो परमात्मा आहे. त्या विष्णू परमात्म्याला नमस्कार करतो. यशस्त्रीन्यदितानि वेदवचने रूपाणि दिव्यान्यलं तद्दर्शनम् इत्थमेव निहितं देवस्य भर्गो महत, वायो रामोचो नयं प्रथमकं पृक्षो द्वितीयं वपुः मध्वो यत् तृतीयकं कृतमिदं भाष्यं हिते न प्रभो. त्या परमात्म्याचा तीन बळ रूपाचे असणारे असे तीन ते म्हणजे रूप जाणून घेणारे असे तीन वायुदेवाचे रूप आहेत. ते कोणते? एक बल रूपाचं असणार भीमा, म्हणजे हे हनुमान. इत्थमेव निहितं देवस्य गर्भो भर्गो महत, भर्गरूपी असणाऱ्या परमात्माचं महत्तर असणारं रूप पहिलं वायुरूप जे आहे की नाही, त्या वायुदेवाने घेतलेलं पहिल्या रूपाने रामदेवाचं वाक्य संदेश सीतेकडे नेऊन पोहोचवला. दुसरं रूप म्हणजे पृथ्वीनाक्ष, सगळ्या सेनेला नष्ट करून टाकणारं जे भीम रूप आहे ते दुसरं. मध्व म्हणून जे तिसरं रूप आहे की नाही वायूचं, त्याने हे भाष्य केलेलं आहे परमात्म्याचा. परमात्म्याला हे आवडतं असणार असं भाष्य केलेलं आहे. हनुशब्द म्हणजे काय? ज्ञानवाची आहे. हनुशब्दो ज्ञानवाची. हनुमान मती शब्दित. हनुमान, मान म्हणजे मती, म्हणजे ज्ञानाने परिपूर्ण असणारा म्हणून हनुमान असं म्हणतात. रामस्य श्रुतरूपस्य वाचा, म्हणजे ऋतरूपी असणाऱ्या रामदेवाचं वाक्य घेऊन गेला, म्हणजे संदेश घेऊन गेला, म्हणून त्याला अशा रीतीने म्हणतात ज्ञान म्हणून हनुमान म्हणतात. रामस्य श्रुतरूपस्य वाचस्तेनानयत अनयंत ही घृतमो भीम इत्युक्तो. घृतमः म्हणजे भरण, म्हणजे भरण करण्यामध्ये श्रेष्ठ, पुष्कळ अन्न खाण्यामध्ये समर्थ असला कारणाने भीम म्हणून म्हणतात. वाचो मातरः स्नुदः, वाणी म्हणजे सगळे मातृगण आहेत. सप्त शिवासु मातृषु, 7 प्रकारचे मातृ असतात. ते 7 कोणते? ऋग्वेद इत्यादी 4, इतिहास, पुराण, पंचरात्रिक, असे एकूण 7. ऋग्वेद अधिक 4, इतिहास, रामायण आणि महाभारत, त्यानंतर पुराण, त्यानंतर पंचरात्र, असे 7. सप्तशिवासु मातृषु म्हणून सांगितलं. प्रोक्ता हा सप्तशिवास्तत्र तयो भीमस्ततस्तुता, म्हणून त्या ठिकाणी केव्हाही ते जाणून घेणार म्हणून भीम म्हणतात. दशे ते सर्व उद्दिष्ट, दश म्हणजे शब्दाने सगळं सगळं म्हणून, पूर्ण म्हणून असं म्हणलं जातं. सर्व पूर्ण विहोच्यते, सर्व म्हणजेच पूर्ण. प्रज्ञा प्रमते रुद्दिष्टा, प्रज्ञा म्हणजे ज्ञान आहे, म्हणून पूर्ण प्रज्ञा म्हणजे पूर्ण ज्ञानाने युक्त असणारा असं पूर्ण प्रज्ञ म्हणून नाव आहे. मध्विती आनंद उद्दिष्टा, मधु या शब्दाचा अर्थ आनंद काय. व म्हणजे काय? तीर्थ. आनंद तीर्थ, व आनंद मधु, मध्व मध्ये व म्हणजे तीर्थ, मधु म्हणजे आनंद, आनंद तीर्थ म्हणून त्यांचं नाव आहे. मध्व आनंद तीर्थस्य तृतीया मारुती, तिसरं रूप आहे ते बरोबर वायुदेवाचं. इथे सूक्तगतम रूपत्रयम एतन्महात्मनः, परमात्म्याचे 3 प्रकारचे हे रूप, जे कोणी यो वेद जाणतो की नाही, वेदवित सस्यात, वेद ज्ञानी होतो, तत्ववित तत्वज्ञानी देखील होतो त्याच्या प्रसादाने. इतिच्या साधको रामवाक्यानाम, रामवाक्यांचं साधन करून देणारा, तर समीपगत सदा, त्याच्या जवळ केव्हाही राहत असणारा. हनुमान प्रथमो ज्ञेयो, पहिला हनुमान. भीमस्तु बहुभुक पितोः, बहुभोजी असणारा असा भीम दुसरा. प्रथमा अक्षयकारी असल्या कारणाने दुसरा सांगितलं. द्वितीय असतो तृतीयकः, तिसरा पूर्ण प्रज्ञस्तथा आनंद तीर्थ नामा प्रकीर्तित, पूर्ण प्रज्ञ किंवा आनंद तीर्थ या नावाने प्रसिद्ध असणारा तिसरा आहे. तसे ते सर्व उद्दिष्टम सर्व पूर्ण मिहोच्यते, पूर्ण प्रज्ञ म्हणून देखील त्यांना म्हणतात. प्रज्ञा प्रमतिरित्य उद्दिष्ट, प्रज्ञा म्हणजे प्रमती, पूर्ण प्रज्ञ असतात म्हणून त्या
भीमसेनाचा तिसरा अवतार, वायुदेवाचा तिसरा अवतार पूर्ण प्रज्ञ म्हणून. असं म्हणतात, पतित्वे तू गुढम कलियुगे हरिम. सगळीकडे पतिरूपाने असणारा परमात्मा आहे ही गोष्ट झाकली गेलेली आहे कलियुगामध्ये. त्या परमात्म्याचे हे ते जे रूप झाकलं गेलेलं आहे ते असत्यम अप्रतिष्ठांच जगदेत अनेश्वरम. असत्य आहे, सगळं खोटं आहे, प्रतिष्ठा नसलेलं आहे सगळं, आणि ईश्वर नसलेलं असं जग आहे. असं जे म्हणणारे लोक आहेत की नाही, त्यांनी झाकून टाकलेलं होतं, आणि ते सगळं बाहेर उघडकीस पाडलेलं जे आहे त्या मध्वाचार्य तृतीय असुरमता म्हणजे तृतीय परमात्म्याचा वायुदेवाचा तिसरा अवतार मथा आहे तिथे, नाही तर मथन करून बाहेर काढलाय. येन विष्णू हे परम वर्पाख्यान गुणा ज्ञाशीसु जाणून घेणाऱ्या लोकांच्यासाठी हे परमात्म्याचे गुण ज्यांनी बाहेर काढून दाखवलेले आहेत. ईशानासहा सूर्यश्च, बळीचा सूक्ष्म अर्थ आहे बरं का. ईशानासहा सगळ्यांचा नियमन करणारा ज्ञानी लोक देखील, ज्ञानी लोक, देवता लोक देखील ह्या परमात्माचं रूप असं झाकलेलं जे आहे की नाही, हे मध्वाचार्याकडून जाणून घेतलेलं आहे. निर्गुणोक्तीभी निर्गुण वायुदेव देखील निर्गुण आहेत अशा रीतीने सांगितलेल्या गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत. त्रेतायाम द्वापरे चैव कलौ चैते क्रमात् त्रयः. त्रेतायुगामध्ये एक, द्वापर युगामध्ये दुसरं, आणि कलियुगामध्ये तिसरं, हे क्रमाने तीन आहेत रूप बरं काय. हे तेषां परमो विष्णू नेता, ह्या तिन्ही अवताराचे नेता, नेता म्हणजे नियमन करणारा जो आहे परमात्मा विष्णू परमात्माच आहे. विश्वेश्वर परमात्मा तोच आहे. स्वयंभू ब्रह्म, संज्ञोसु स्वयंभू ब्रह्म इत्यादी सगळे शब्द परमात्म्यालाच वाचे आहेत. परमात्म्याकडे त्या आज्ञेमध्ये तो असतो. सर्व अस्मै ब्रह्मणे नमः, तशा त्या परमात्म्याला, ब्रह्मदेवाला, ब्रह्मरूपी परमात्म्याला मी नमस्कार करतो. इति पूर्ण आगण्य गुणोदार धामने नित्याय वेदते. याप्रमाणे पूर्ण असणाऱ्या, आगण्य असणाऱ्या अशा गुणांच्या, उदार असणाऱ्या अशा धाना म्हणजे आश्रयामध्ये, स्थान म्हणजे धाम म्हणजे स्थान, स्थान रूपी असणाऱ्या, नित्य असणाऱ्या, सगळ्यांना दृष्ट्यादिक देणारा, मंद आनंदाने सांद्र आनंद, अनेक आनंदाने परिपूर्ण असणाऱ्या, त्या सगळ्यांना आवडते असणाऱ्या, मला विशेष हे करून आवडत असणाऱ्या प्रियते विष्णवे नमः, विष्णू परमात्म्याला मी नमस्कार करतो. श्री श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्य विजयते श्रीमद तैत्तरीय उपनिषद भाष्ये भृगुवल्ली समाप्ता. त्या रीतीने भृगुवल्ली समाप्त समापन करतात परमात्मा दिव्य चरणारुंदी. त्याप्रमाणे तीन वल्ली आहेत, त्या तीन वल्लीच्या द्वारे परमात्म्याचे अन्नादिक रूपी असणाऱ्या, अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षणादी रूपी असणाऱ्या परमात्म्याचं स्वरूप या ठिकाणी वर्णन करून सांगितलेलं आहे बरं का. आणि हे स्वरूप कसं आहे, सत्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूपी आहे, अनंत स्वरूपी आहे, आनंददायक आहे. तर ब्रह्मशब्द वाच्य आहे. सर्व शक्तींचा, सगळ्यांना असणारी जी शक्ती आहे ती सगळी शक्ती म्हणजे परमात्म्याचीच असते. सगळ्या देवांच्याकडून केव्हाही स्तुत्य असणाऱ्या अशा विष्णू शब्द वाच्य असणाऱ्या त्या परमात्म्याला, जो मला अत्यंत प्रेयस आहे, आवडता आहे, सर्वदा आम्ही नमस्कार करतो. त्याप्रमाणे तैत्तिरीय उपनिषदाच्या द्वारे भाष्यामध्ये सांगितलेल्या अर्थाप्रमाणे आनंद तीर्थ भगवत्पादाचार्यांनी परमात्म्याला घेऊन आपण देखील या रीतीने जाणावं असं सांगून हे भाष्य श्रीहरीच्या दिव्य चरणारविंदी समर्पण केलेलं आहे. आपण पण इतके दिवस जे काही तैत्तिरीय उपनिषद भाष्य शिकलेलो आहोत ते, आणि तैत्तिरीय उपनिषद यांचा अर्थ अभिप्राय जाणून घेऊन भगवंताच्या दिव्य चरणारविंदी ज्ञानोदय प्राप्त व्हावा या उद्देशाने समर्पण करत आहोत. श्रीकृष्ण तू हरे नमः, हरे नमः, हरे नमः. तन्नो मित्रस्य पूर्णः, तन्नो भवत्यर्यमः, तन्न इन्द्रो बृहस्पतिः, तन्नो विष्णुरुक्रमः. नमस्ते वायो, नमस्ते नमस्ते वायो, त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म, त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्मावादिशं, त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्मवेद ऋतमवादिशं सत्यमवादिशं, तन्मामवतु तद्वक्तारमवतु, अवतु माम् अवतु वक्तारम्. ओम शांती शांती शांती. त्याप्रमाणे सुखप्राप्तीचे उपाय दाखवून त्याप्रमाणे सगळ्यांनी सुखप्राप्त करून घ्या.
सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति।